नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी अपडेटमध्ये कव्हर केले आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आपल्या मुंद्रा प्लांटचे ऑपरेशन्स म्हणजे कामकाज 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू करणार आहे. आणि मित्रांनो, हा अपडेट तुम्ही सुद्धा बघितला असेल माझ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बेसिसवर बघत असाल तर. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की हा प्लांट ज्याचे कामकाज सुरू होणार आहे याचे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसाठी काय इम्पॉर्टन्स आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या प्लांटचे जे ऑपरेशन्स म्हणजे कामकाज काही महिन्यांसाठी थांबले होते त्याचा सुद्धा भयंकर लेवलवर टाटा पॉवरवर इम्पॅक्ट पडला आहे, ते पण आपण पुढे जाणून घेऊया. तसेच आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. टाटा पॉवर एक्सपेक्ट मुंद्रा प्लांट ऑपरेशन्स टू रिझ्यूम बाय डिसेंबर 31. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या टाटा ग्रुपच्या कंपनीला अपेक्षा आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुंद्रा मधल्या आपल्या सुपर क्रिटिकल थर्मल प्लांटचे ऑपरेशन्स म्हणजे कामकाज सुरू होईल अशी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला अपेक्षा आहे. तसेच मित्रांनो, पॉवर प्रोड्युसर कंपनी म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने सांगितले की कंपनी कंटिन्युअसली म्हणजे लगातार या प्लांटचे ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी जे गरज आहे ते पाऊल लगातार उचलत आहे. आणि मित्रांनो, हा जो प्लांट आहे मुंद्रा प्लांट हा जुलै 2025 पासून याचे कामकाज बंद आहे असे सुद्धा कंपनीने येथे सांगितले आहे. आणि मित्रांनो, आपण पुढे बघणारच आहोत की या कंपनीचा टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये किती कंट्रीब्युशन आहे, ज्यावरून तुम्हाला एक अंदाजा येईल की या कंपनीचे कामकाज थांबल्यामुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला किती जबरदस्त दणका बसला आहे. नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये अपडेट सुद्धा आली होती की मुंद्रा प्लांटचे जे कामकाज आहे ते हा कॅलेंडर इयर 2025 एंड होईपर्यंत सुरू होऊ शकते. आणि अशी अपेक्षा होती की कंपनी साइन करू शकते सप्लिमेंटरी पॉवर परचेज ॲग्रीमेंट गुजरात गव्हर्नमेंट सोबत. आणि मित्रांनो, हा जो मुंद्रा प्लांट आहे हा कोल इम्पोर्ट यूज करून पॉवर सप्लाय करतो राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाबला. तसेच मित्रांनो, जे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे म्हणजे प्रवीर सिन्हा यांनी पण सांगितले आहे की टाटा पॉवर कंपनी लिमिटेड मुंद्रा प्लांट साठी गुजरात गव्हर्नमेंट सोबत सून म्हणजे लवकरच PPA साइन करणार आहे. आणि मित्रांनो, PPA चा लॉंग फॉर्म होतो पॉवर परचेज ॲग्रीमेंट. आणि मित्रांनो, मुंद्रा प्लांट या प्लांटचे ऑपरेशन्स म्हणजे कामकाज काही महिन्यापासून बंद आहे. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया या जे प्लांटचे कामकाज बंद आहे याचा टाटा पॉवर कंपनी लिमिटेडवर किती इम्पॅक्ट पडणार आहे. तर मित्रांनो, जर आपण फायनान्शियल इयर 2025 या पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर या पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू होता 64,502 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या 64,502 कोटी रुपयांमधला 17.5% चे कंट्रीब्युशन फक्त मुंद्रा प्लांटचे
होते. आणि मित्रांनो, इथून आपण अंदाजा लावू शकतो की हा मुंद्रा प्लांट टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसाठी किती महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या मुंद्रा प्लांटचे ऑपरेशन्स 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, हा जो आणि मित्रांनो, या प्लांटचे जे ऑपरेशन्स काही कारणामुळे टेम्पररी बेसिसवर सस्पेंड झाले होते, याचा टाटा पॉवर कंपनी लिमिटेडवर केवढा इम्पॅक्ट पडू शकतो ते पण आपण बघितले आहे. तर मित्रांनो, चला आता आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86%, FISची होल्डिंग आहे 10.19%, DISची होल्डिंग आहे 16.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.29%. जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून क्वार्टर 2 मध्ये आली होती 15,545 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स जी इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली होती, याच्या मागे एक मेन रिझन म्हणजे मुंद्रा प्लांटच होते. कारण याच पिरियडमध्ये मुंद्रा प्लांटचे ऑपरेशन टेम्पररी लेवलवर सस्पेंड केले गेले होते. आणि मित्रांनो, जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी होऊन क्वार्टर 2 मध्ये आला होता 1245 कोटी रुपये. तसेच जर आपण कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 55,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. फायनान्शियल इयर 24 मध्ये होती जवळपास 61,500 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती जवळपास 65,000 कोटी रुपये. आणि याचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 3,810 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 4,280 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 4,775 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे, आपण येथे बघू शकतो. आणि करंटली आहे 35,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच कंपनीची म्हणजे टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची लॉंग टर्म बोरोइंग लगातार वाढत आहे, आपण ते सुद्धा बघू शकतो. आणि करंटली आहे 44,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच कंपनीचा शॉर्ट टर्म बोरोइंग वाढला आहे 12,087 ने 14,015 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स बघितला तर तो वाढला आहे 9,151 कोटी रुपयांनी 11,750 कोटी रुपये. आणि जर आपण टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो लगातार वाढत आहे, ते सुद्धा आपण येथे बघू शकतो. आणि करंटली कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे जवळपास 22,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत असेल तर हा त्या कंपनीसाठी एक निगेटिव्ह पॉइंट मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार टाटा पॉवर कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.86% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचा मुंद्रा प्लांट 31 डिसेंबर 2025 पर्यंत याचे कामकाज सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, हा मुंद्रा प्लांट टाटा पॉवर कंपनी लिमिटेडसाठी किती इम्पॉर्टंट आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच टाटा पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.